खानदेशातील जवळपास सर्वच लोक भोसेकर रावसाहेबांना देवासमान मानत होते. यशवंत भोसेकर रावसाहेब हे जनमानसात लोकप्रिय व्यक्तिमत्व होते. खानदेशात यशवंतरावांचे भक्तमंडळ दिवसेंदिवस वाढतच होते, त्यामुळे इंग्रजांना ही धोक्याची घंटा वाटू लागली. त्यांचा स्वच्छ, पारदर्शी व लोकाभिमुख कारभार इंग्रजांना अडचणीचा ठरू लागला होता. हे असेच चालू राहिले तर लवकरच आपल्याला येथून हद्दपार व्हावे लागेल अशी भीती इंग्रजांना वाटू लागली होती. त्यामुळे एखादे कारण शोधून ह्या मामलेदाराची बदली एखाद्या अडगळीच्या ठिकाणी करण्याचे षडयंत्र इंग्रजांनी रचले. सर्व काही सुरळीत चालू असतानाच 8 मे 1869 रोजी यशवंतरावांच्या हातात बदलीचा आदेश पडला व सटाणा येथे मामलेदार म्हणून रुजू व्हावे असा हुकूम झाला. पण त्यांना सटाणा हेच गाव का देण्यात आले? इंग्रजांनी नक्की कोणती कुटील नीती वापरून सटाण्यासारख्या अडगळीच्या ठिकाणी त्यांची बदली केली असावी? कारण त्या काळात सटाणा म्हणजे अतिशय दुर्लक्षित आदिवासी बहुल भाग म्हणून प्रचलित होते व तेथे सरकारी कचेरी देखील नव्हती. नाशिक जिल्ह्यात सटाणा हे गाव देखील कुणालाही अधिक परिचित नव्हते. पण तरीही ब्रिटिश शासनाने सटाणा येथे स्वतंत्र मामलेदार कचेरी स्थापन केली व यशवंतरावांना येथे मामलेदार म्हणून रुजू होण्याचा आदेश दिला. पूर्वीचे सटाणा म्हणजे अतिशय भयंकर भाग. वाघांची संख्या लक्षणीय असल्यामुळे इंग्रज ह्या भागाला बागलँड, वाघांची जागा म्हणून संबोधत. टोळ्यानाईक सारख्या मातब्बर दरोडेखोरांच्या एकूण 80 टोळ्या ह्याच भागात उच्छाद मांडत असत. त्यामुळे दरोडे, खून, घातपात, जंगली प्राण्यांचे नेहमीचे हल्ले अशा वेगवेगळ्या घटनांनी हा भाग सतत डिस्टर्ब असायचा. त्यामुळे बागलांच्या ह्या आदिवासी मुलखात सोयीसुविधा तर दूरच, पण इतर भागातील जनतेचा देखील संपर्क नसायचा. अशा भागात यशवंतरावांची बदली केली तर ते कायमचे तेथेच अडकतील. बागलाणातील जनतेला ना देवाधर्माची गोडी ना कसलीही आवड. सततच्या अशांत राहणार. या बागलाणात शांतता व स्थिरस्थावरता आणण्यात एकदा का हे यशवंत मामलेदार अडकले की त्यांचे धार्मिक कार्य आपोआपच बंद पडेल असा समज इंग्रजांचा झाला व म्हणूनच त्यांनी यशवंतरावांची बदली बागलाणात केली. पण ज्यांच्या नसानसातच देवपण असेल तर त्यांना कसली भीती? सुरुवातीच्या काळात यशवंतरावांना देखील येथील जनतेचा खूप त्रास सहन करावा लागला होता. मात्र हळूहळू येथील जनतेला त्यांच्यातील चांगुलपणाचा पदोपदी अनुभव येऊ लागला होता. त्यामुळे सामान्य मानवासह चोर, लुटारू, दरोडेखोर देखील त्यांचे हे निस्सीम प्रेमळ रूप बघून चांगले जीवन जगण्याची उमेद त्यांच्यात जागृत होऊ लागली होती. हीच तर खरी महाराजांची दैवी शक्ती होती, जिने त्यांना एका सामान्य मानवापासून ते सर्वोच्च थेट देवमामलेदार या पदापर्यंत जाऊन पोहोचविले होते. यशवंतराव महाराजांचे संपूर्ण जीवनच एक मार्गदर्शक आहे. त्यामुळे आपणा सर्वांना आयुष्यात एकदा तरी संत दादा महाराज रत्नपारखे यांनी विविध स्वरूपात लिहिलेला श्री यशवंत लीलामृत हा ग्रंथ वाचायलाच हवा. मात्र हा मूळ ग्रंथ खूप मोठा असल्याने वेळेअभावी तो सर्वच जण वाचू शकत नाही. मित्रांनो, त्यामुळेच मी ह्या ग्रंथातील 21 अध्यायांचे आपल्या सोप्या भाषेत रूपांतर केले असून ते उद्या 23 नोव्हेंबर 2017 ते 13 डिसेंबर 2017 पर्यंत रोज एक अध्याय असे एकूण 21 अध्याय या 21 दिवसांत आपल्या समोर सादर करणार आहे व महाराजांचा जन्म ते मृत्यूपर्यंतची सर्व माहिती या अध्यायांत मांडणार आहे. तरी ते अध्याय तुम्ही वाचावे व देवमामलेदारांच्या आदर्श जीवनकार्याचे स्मरण करावे ही विनंती. तेव्हा उद्यापासून ते महाराजांच्या पुण्यतिथी दिनापर्यंत सलग 21 दिवसांत हे 21 अध्याय आपण न चुकता वाचावे, म्हणजे आपणास देवमामलेदारांचा संपूर्ण जीवनपट व्यवस्थितपणे अभ्यासता येईल व त्या निमित्ताने त्यांच्या पवित्र कार्याचे स्मरण होईल. श्री गुरुदेव दत्त.